नमस्कार. नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा आपण आज शनिवारी ठरलेल्या वेळेप्रमाणे गीतेच्या चिंतनासाठी एकत्र जमलेलो आहोत. मागच्या वेळेस आपण तिसऱ्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकाच्या शेवटपर्यंत ज्ञानेश्वरीमध्ये पोहोचलो होतो. त्याच्यामध्ये शेवटची जी ओवी होती, शेवटच्या 2 ओव्या मी घेत होता. म्हणजे मग त्याच्यामध्ये आपल्याला कळेल की आपण कुठपर्यंत आलो होतो. अर्जुन कृष्णाला विचारतोय की ज्ञान श्रेष्ठ आहे की कर्म श्रेष्ठ आहे, याच्यामधनं तू जे श्रेयस असेल, जे श्रेष्ठ असेल, जे चांगलं असेल माझ्यासाठी ते तुम्हाला सांग. तर त्याच्यामध्ये आपण ज्ञानेश्वरांच्या ओव्या कुठल्या बघितल्या होत्या? मातेचे स्तन्य प्यावयाला वेळ अवेळ ना शिशूला, तैसे तुझसी मी कृपाळा वाटले ते विचारले. म्हणजे ज्याप्रमाणे लहान बाळाला आईकडनं दूध पिण्यासाठी वेळ अवेळ अशी काही नसते. जेव्हा भूक लागेल तेव्हा तो आईकडे जातो आणि आई त्याला दूध पाजते, असं होतं. त्याप्रमाणे मी तुला विचारलेलं आहे. म्हणजे अर्जुन असं म्हणतोय कृष्णाला की मी तुला विचारलं, मला जे वाटलं ते, आणि म्हणून आता निश्चयाने येथे योग्य जे आचरणे आणि परलोक साधे जेणे पार्थ म्हणे ते सांग मला. म्हणतो की म्हणून आता तू निश्चयाने म्हणजे फर्मली जे योग्य, येथे योग्य जे आचरणे, काय योग्य आहे मला आचरण्यासाठी, आणि परलोक साधे जेणे म्हणजे ज्याच्यानी, जेणे म्हणजे ज्याच्यानी, जे केल्यानी मला परलोक साधे म्हणजे परलोक मला साध्य होईल. म्हणजे आता ज्या लोकांमध्ये मी आहे त्याच्यापेक्षा जास्त चांगल्या लोकांमध्ये मी जाईन. आपल्या इथे स्वर्ग नरकाची कल्पना तीच असते की नाही, की आता आपण जे करू त्याच्यामुळे आपल्याला जे फळ मिळेल त्या फळामुळे, किंवा ते फळ म्हणजे स्वर्ग असेल. म्हणजे आत्ताची जी माझी अवस्था आहे, कंडिशन आहे किंवा परिस्थिती आहे, त्याच्यापेक्षा चांगली परिस्थिती मला मिळावी यासाठी आपण कर्म करतो नेहमीच. कर्माच्या मागचा उद्देश तोच असतो की आत्ताच ज्या परिस्थितीमध्ये आपण स्वतःला बघतो आहोत त्याच्यापेक्षा चांगली परिस्थिती आपल्याला मिळावी. तर ते म्हणजे परलोक साधे जेणे, असं अर्जुन म्हणतोय कृष्णाला. पार्थ म्हणे ते सांग मला, असं कृष्णा तुम्हाला कृपा करून सांग. त्यानंतर मग भगवान सुरू करतात. श्री भगवान वाच लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम. हा संस्कृत मधला श्लोक आहे. तर यावर विनोबा जे लिहितात मराठीत ते असं आहे की दुहेरी या जगी निष्ठा पूर्वी मी बोलिलो असे ज्ञानाने सांख्य जी पावे योगी कर्म करूनिया. हे विनोबांनी सांगितलं. आणि आपले जे बंधू आहेत, जे मित्र आहेत आपले, किशोर कुलकर्णी, ते काय म्हणतात? ते ज्ञानेश्वरांच्या ओवीत सारखं जरा जास्त शब्दांमध्ये सांगतात. पापरहित अर्जुना म्हणती भगवंत प्राचीन मुक्तिमार्ग दोन कथित ज्ञानमार्ग असे सांख्यासाठी कर्ममार्ग परी योग्यांसाठी. अशा प्रकारे भगवान सांगतात की पापरहित अर्जुना, प्राचीन मुक्तिमार्ग दोन कथित, म्हणजे जुन्या काळी 2 प्रकारचे मार्ग सांगितले गेले मुक्तीसाठी. जो ज्ञानाचा मार्ग आहे तो सांख्यांसाठी. सांख्यांसाठी म्हणजे दोज वर अनालिटिकल. सांख्य म्हणजे क्वांटिटेटिव्ह और अनालिटिकल, ज्यांना सगळ्या गोष्टी विश्लेषण करून ऐकाव्याशा वाटतात आणि सांगाव्याशा वाटतात, त्यांच्यासाठी ज्ञानमार्ग आहे. आणि कर्ममार्ग परियोग्यांसाठी, ज्यांना अनुभव घ्यायचा आहे त्यांच्यासाठी कर्ममार्ग आहे. तर हे सांगितलं आपल्याला किशोर कुलकर्णी, आपले जे मित्र आहेत त्यांनी. आणि प्रभुपाद जे गुरु आहेत आपले, ते काय म्हणतात पहा. तर तिसऱ्या श्लोकाचं जे ट्रान्सलेशन त्यांनी दिलं इंग्रजीमध्ये, श्री भगवान वाच लोके म्हणजे इन द वर्ल्ड, अस्मिन म्हणजे धिस म्हणजे ह्या लोकात, द्विविधा म्हणजे 2 काइंड्स ऑफ, निष्ठा म्हणजे फेथ, पुरा म्हणजे फॉर्मरली जुन्या काळी, प्रोक्ता म्हणजे वेर सेड, अशा प्रकारे सांगितलं गेलं होतं. मया
बाय मी म्हणजे कृष्ण म्हणतोय की माझ्या मार्फत हे सांगितलं गेलं होतं. अनघ, अनघ म्हणजे सिनलेस वन, पापरहित. ज्ञानयोगेन, बाय लिंकिंग द प्रोसेस ऑफ नॉलेज, सांख्यानाम ऑफ द एम्पिरिक फिलॉसॉफर्स, म्हणजे जे लोक प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करतात, ज्यांना तत्वज्ञानामध्ये किंवा तत्व शोधून काढण्यामध्ये रस आहे, त्यांना सांख्य असं म्हटलेलं आहे भगवंतानी. आणि कर्मयोगेनं म्हणजे बाय द लिंकिंग ऑफ द प्रोसेस ऑफ डिव्होशन, कर्मयोगेनं म्हणजे कर्माच्या योगाने. योगीनाम म्हणजे इथे योगीनामचं जे ट्रान्सलेशन आहे प्रभुपदांनी ते दिलंय डिव्होटीज. तर Supreme Personality of Godhead said, O sinless Arjuna, I have already explained that there are two classes of men who try to realize the self. Some are inclined to understand it by empirical, philosophical speculation, and others by devotional service. कर्मयोग याला डिव्होशनल सर्व्हिस असं म्हटलेलं आहे, असं आपण मागच्या वेळेस बघितलं होतं पहा. तर आता त्याचं जे विस्तृत विवेचन आहे ते आपण ज्ञानेश्वर महाराजांकडनं शिकू. तर त्याच्यात ज्ञानेश्वर महाराज सुरू करतात की यापरी तो बोलता तेथ श्रीकृष्ण झाले विस्मित, म्हणती पार्था संक्षेपात अभिप्राय कथिला तुला. यापरी तो बोलता तेथ म्हणजे इथपर्यंत आता अर्जुन येऊन थांबलेला आहे. त्याच्यानंतर श्रीकृष्ण झाले विस्मित, म्हणजे ही वॉज अम्युज्ड. विस्मित म्हणजे अम्युज्ड. म्हणती पार्था संक्षेपात अभिप्राय कथिला तुला. पार्थाला आता आपल्याला सांगायचंय की मी तुला सांगतो. कर्मयोग जो निष्काम, त्याचे प्रतिपादिता वर्म, त्या प्रसंगाने उत्तम, ज्ञानमार्ग कथिला. कर्मयोग जो निष्काम, कर्मयोग जो निष्काम हे खूप महत्वाचं आहे. निष्काम म्हणजे समजा आपण एखादं काम केलं आणि त्याचा जो काही रिझल्ट येणार असेल, त्याचं जे काही फळ मिळणार असेल, ते जर मला माझ्यासाठी हवं असेल तर ते सकाम कर्म होईल. परंतु जे काही मी करतोय त्याचं जे काही फळ मिळणार आहे ते मला मिळण्याऐवजी किंवा माझ्यासाठी केवळ बरं असण्यासाठी, चांगलं असण्यासाठी असं असण्यापेक्षा सगळ्यांसाठी जे चांगलं असेल, म्हणजे माझी स्वार्थबुद्धी कमी होऊन निस्वार्थ बुद्धी वाढीला लागेल, अशा प्रकारचं कर्म जेव्हा माझ्या हातून घडेल तेव्हा त्याला आपण म्हणू निष्काम कर्म. त्याच्यातनं जे काही फळ मिळणार आहे ते मला केवळ माझ्यासाठी नकोय, त्यांनी सगळ्या समष्टीचं कल्याण व्हावं, अशा प्रकारचं कर्म जर मी घेतलं हाती तर ते निष्काम कर्म होईल. कर्मयोग जो निष्काम, त्याचे प्रतिपादिता वर्म, त्याचा आता मी वर्म म्हणजे त्याचं जे एसेन्स आहे ते मी तुला सांगणार आहे. त्या प्रसंगाने उत्तम, ज्ञानमार्ग कथिला. तर कर्मयोग जो निष्काम, त्याचे प्रतिपादिता वर्म, त्या प्रसंगाने उत्तम, ज्ञानमार्ग कथिला. म्हणजे तुला मी कर्ममार्गाबद्दल जे समजावून सांगतो आहे ते देखील अंडरस्टँडिंग जे आहे किंवा त्याचा बोध तुला तो जो होणार आहे तो ज्ञानमार्गच आहे. परी तो हेतू न जाणता, राग वृथा धरिसी चित्ता, अरे दोन्ही ही तत्वता, मीच मार्ग कथिले हे. म्हणजे कर्मयोगाचं वर्म समजावून सांगताना जो बोध शिष्याला होतो आहे तो ज्ञानाचाच बोध होतोय. आणि ज्ञान आणि कर्म या दोन गोष्टी वेगळ्या नाही आहेत. जर आपल्याला स्वतःच्या स्वरूपाची ओळख पटलेली असली तर आपल्या हातून जे कर्म घडेल ते कर्मयोग परच असेल. त्यामुळे माझ्या मनामध्ये जो बोध मला झालेला आहे माझ्या स्वतःच्या जाणीवेचा, आणि त्या जाणीवेमध्ये मला हे लक्षात आलेलं आहे की सगळं जे जग आहे ते जग माझ्यातूनच निर्माण झालेलं आहे. त्यामुळे त्या संपूर्ण जगावर माझं अतोनात प्रेम आहे, असीमित प्रेम आहे. कारण की त्या जगाला मी माझ्या व्यतिरिक्त बघितलेलंच नाही. ते जग म्हणजे माझाच विस्तार आहे.
अशी जी ज्ञानदेवांची भूमिका होती ना, कारण की ही भूमिका आपण आधी बोललो होतो बघा, की काश्मीरी शैविझम मध्ये अशा प्रकारची भूमिका आहे की जग जे बाहेर आपल्याला दिसतंय ते आपलाच विस्तार आहे, त्याला म्हणतात चिदविलास. ठीक आहे. त्यामुळे अशा प्रकारे मला जेव्हा जगाच्या स्वरूपाची ओळख झालेली असते, तेव्हा जगामध्ये मी सेवा रूपानेच राहील ना. म्हणजे इतरांची नेहमी मी सेवा करेन, प्रेमपूर्वक करेन, भक्तिभावाने करेन. आणि ह्या बोधामुळे किंवा ह्या बोधाच्या आधारावर ती सेवा घडेल, की हे जग म्हणजे माझाच विस्तार आहे. म्हणजे याच्यामध्ये काय झालं, की कर्म, भक्ती आणि ज्ञान या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या, नाही का. परी तो हेतू न जाणता राग वृथा धरिसी चित्ता. आता अर्जुनाने म्हटलं ना कृष्णाला, की तुम्हाला हे असं अशा प्रकारे भ्रमित का बरं करतोयस, व्हाय आर यू कन्फ्युजिंग मी. तू एक काहीतरी मला सांग, मी तुला तर चांगल्या विचारांनी किंवा चांगल्या भावनेने विचारलं होतं आणि तरी सुद्धा तू मला असं बुचकळ्यात का बरं पाडतोयस. म्हणजे असं लटिका राग म्हणतात ना, लहान मूल कसं असं आपल्या आईवर रागवतं खोटं खोटं, तशा प्रकारचं. तर तरी सुद्धा कृष्ण म्हणतोय की राग वृथा धरिसे चित्ता, तू राग नको धरू. अरे दोन्हीही तत्वता मीच मार्ग कथिले हे, मीच तर ह्या दोन्ही मार्गांबद्दल लोकांना सांगितलेलं आहे. वीरवराग हे जाणून जगामध्ये ज्या निष्ठा दोन, त्या अनादिकालापासून प्रगट झाल्या माझ्यामुळे. आता बघा की दोन प्रकारच्या शक्ती आपल्यामध्ये असतात. आपण हठयोगामध्ये जरी बघितलं ना तरी सुद्धा हठयोगामध्ये ह आणि ठ हे दोन म्हणजे सूर्य आणि चंद्र. सूर्य आणि चंद्र म्हणजे कर्म आणि ज्ञान. सूर्यामुळे, सूर्य ही अग्नीची देवता आहे, सूर्य ही रजोगुणाची देवता आहे. तर आपण जे कर्म करतो किंवा जगामध्ये सगळं कर्म जे घडताना दिसते आहे, ते सगळं कर्म म्हणा किंवा क्रिया म्हणा सुद्धा, त्या सगळ्या क्रिया सूर्याच्या तेजामुळे घडत असतात. सूर्याचं तेज असतं त्याच्यामुळे फोटोसिंथेसिसची प्रक्रिया घडते. फोटोसिंथेसिसच्या प्रक्रियेमुळे निर्जीव वस्तूपासून सजीव वस्तू किंवा अन्न तयार होतं. इनऑर्गॅनिक मॅटर गेट्स कन्व्हर्टेड इंटू ऑर्गॅनिक मॅटर थ्रू द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस बाय सोलर पॉवर. दॅट इज द क्रियाशक्ती अँड दी अदर इज ज्ञानशक्ती. ज्ञानशक्ती ही मनावर अवलंबून असते. तर मनाची देवता आहे चंद्र. तर सूर्य आणि चंद्र, पिंगला नाडी आणि इडा नाडी ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात, व्हेन कर्म अँड ज्ञान, क्रिया अँड ज्ञान, they both become one, they both merge into each other, that is when the sushumna gets activated. योगशास्त्रामध्ये आपण इडा, पिंगला आणि सुषुम्ना ह्या तीन नाड्यांबद्दल ऐकत असतो, राईट. त्या नाड्या कुठे अशा फिजिकली तुम्हाला थोडेच दिसतील त्या. these are invisible energy channels in our body. if energy is flowing through these equally, म्हणजे कसं झालं की ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती या दोन्ही एकाच दिशेने एकत्र चाललेल्या आहेत. असं नाहीये की मला अमुक एखाद्या गोष्टीचं ज्ञान झालं परंतु मी त्या दृष्टीने तशा प्रकारचं कर्म करत नाहीये, असं नाही होणार आहे. समजा आपण जे आपल्याला माहिती आहे चांगलं आहे ते करण्यासाठी कटिबद्ध असलो आणि ते आपण करत राहिलो कन्सिस्टंटली, तर आपण बरोबर दिशेने जाऊ आणि आवर एक्सपिरियन्स ऑफ लाईफ विल बी फिनॉमिनल. म्हणजे आपला अनुभव जो आहे इथला, तो अनुभव खूप सुंदर होईल. पण त्याच्यासाठी ती ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती ह्या दोन्ही एकत्रित आल्या पाहिजेत. दे शुड मर्ज इन टू इच अदर. तर त्या दोन्ही माझ्यामध्ये किंवा माझ्या मार्फत प्रगट होतात असं कृष्ण अर्जुनाला सांगतोय. ज्ञानयोग एका म्हणती, ज्ञानी त्यासी स्वीकारिती, ज्याच्या परिचय निश्चिती, होती तद्रूप ब्रह्मासवे. एकाला ज्ञानगो म्हणतात, ज्ञानी त्याला स्वीकारतात. त्याच्या परिचयाने म्हणजे इफ यू अंडरस्टँड युअर ओन सेल्फ थ्रू इन्क्वायरी अँड नॉलेज, होती तद्रूप ब्रह्मासवे. म्हणजे आपण ज्याचा अभ्यास करतो आहोत, ज्या सत्याचा शोध आपण घेत आहोत,
ते सत्य आपल्याला जेव्हा सापडतं तेव्हा ते सत्य आणि आपण एकमेकांमध्ये मर्ज होतो. म्हणजे आपला जो मीपणा असतो किंवा आपला जो वेगळेपणा असतो तो त्या सत्यामध्ये विलीन होतो आणि फक्त सत्यच उरतं, आपणच नाहीसे होतो. हा ज्ञानमार्ग आहे. ठीक आहे ना. तर कर्मयोग दुसरा जाण, ज्यासी कौशल्ये स्वीकारून मोक्षपदा साधक जन पोचती कालांतराने. जर आपल्याला आत्ता असं वाटत नसेल की आपल्यासाठी ज्ञानमार्ग आहे, जर आपल्याला ह्या गोष्टींमध्ये रस नसेल किंवा विश्वास नसेल किंवा ऐकून घेण्याची इच्छा नसेल, तर भगवान म्हणतायत की तू ज्ञानमार्गामध्ये नको पडू, तू कर्मामधनं जा. कारण कर्मानी जेव्हा तू मोक्षपदाकडे जाशील तेव्हा तू कालांतराने त्याच्यामध्ये पोचशीलच, काही प्रश्नच नाही. परी हे दोन्ही मार्ग अंती, पहा अर्जुना एक होती, बाहेरून जरी वाटती, आरंभी ते वेगळाले. किती क्लिअरली सांगितलंय. म्हणजे आपल्याला आपण ज्या जागी उभे आहोत तिथून कर्म आणि भक्ती हे दोन मार्ग वेगळे आहेत असं दिसत असेल, वाटत असेल, आणि ते साहजिक आहे, कारण की आपण देहबुद्धीमध्ये अडकलेलो आहोत. आपण देहापेक्षा वेगळे आहोत. हा देह आपल्यामध्ये आहे, आपण देहात नाही आहे. याच्याबद्दल भगवंतांनी मागच्या अध्यायामध्ये सांगितलं होतं, परंतु आपल्याला ते कळलं का? आपल्याला ते नाही कळलं. म्हणून आपल्याला आरंभी हे दोन वेगळे आहेत असं वाटतं, परंतु दोन्ही मार्गांती अर्जुना हे एक होतात. एक घे आयते भोजन, दुसरा खाई शिजवून, परी दोघांचे समाधान, सारखेच होती अंती. आपल्याला समजा भूक लागलेली असेल, तर समजा अन्न तयार केलेलं असेल, कोणीतरी तयार करून ठेवलेलं आहे, ते खाल्लं तरी आपलं पोट भरेल. आणि समजा आपण ते अन्न शिजवायला घेतलं, आपण ते बनवलं, स्वयंपाक सगळा केला आणि नंतर खाल्लं, तरी सुद्धा आपलं पोट भरणार आहे. तर आपण स्वयंपाक करून खायचा की आपल्याला जे कोणी दिलेलं आहे ते आपण खायचं, हे आपण ठरवायचंय. तर जर आपल्याला आहार शुद्धी करायची असेल तर आपण स्वतः तयार केलेलं अन्न किंवा ज्या अन्नावर आपण श्रम घेतलेले आहेत अशा प्रकारचं अन्न आपण खायला पाहिजे. म्हणजे आता आपण सगळेच्या सगळे आपलं घरदार सोडून, शहरातनं सोडून, गावामध्ये जाऊन शेतावर राहू नाही शकत, की जिथे आपल्याला स्वतःचं अन्न स्वतः शिजवता येईल, म्हणजे पिकवता येईल आणि मग खाता येईल. तसं जर नसलं तरी सुद्धा आपण जे धन अर्जित करतो आणि ज्याच्याद्वारे आपण आपला उदरनिर्वाह चालवतो, तर ज्या पैशानी मी जाऊन बाजारातून अन्न विकत आणतो तो पैसा शुद्ध असावा, म्हणजे तो वाममार्गाने कमावलेला नसावा. तो पैसा धर्माप्रमाणे कर्म करूनच मिळवलेला असावा, तरच त्या पैशातून मी जे अन्न विकत आणेन ते माझ्या अंगी लागेल, असं होईल. तर जर मी स्वतः करून खात असेन, जर मी स्वतः अन्न पिकवत नसेन, तर ज्या पैशानी मी ते अन्न विकत आणतो आहे ते पैसे मी सदाचारांनी, नीतिमत्तेने आणि कुठल्याही प्रकारे जगावर किंवा इतर लोकांवर अत्याचार, अन्याय न करता मिळवलेला असावा. तर त्या पैशातून मी जे काही अन्न विकत घेईन ते अन्न मला अंगी लागेल, हरकत नाही. ही पूर्वेची ही पश्चिमेची, अशी भिन्नता नद्यांची, गाठ पडता समुद्राची, मावळे तो भेद. एखादी नदी पूर्वेकडनं येते म्हणजे ब्रह्मपुत्र समजू आपण, आणि एखादी नदी पश्चिमेकडनं येते म्हणजे गंगा समजू आपण. परंतु ह्या दोन्ही नद्या जेव्हा समुद्रामध्ये जाऊन मिळतात तेव्हा काय होतं? तेव्हा तो भेद जो असतो त्या दोन नद्यांमधला तो मावळतो, कारण की त्या दोन्ही आता समुद्रामध्ये विलीन झाल्या, नाही का? तैसे दोन्ही ही मार्गांचे. एक सेकंड हा, इथे काहीतरी गडबड झालेली आहे का? ही पूर्वेची ही पश्चिमेची, अशी भिन्नता नद्यांची, गाठ पडता समुद्राची, परी मावळे तो भेद. समुद्रामध्ये मिळाल्यानंतर ही नदी कुठून आली याला काही अर्थ नसतो. तर
ज्ञानमार्गाने आपण गेलो किंवा कर्ममार्गाने गेलो तरी काही फरक नाही पडणार. दोन्ही मार्ग शेवटी आपल्याला एकाच जागी घेऊन जातील. कुठल्या जागी घेऊन जातील? मोक्षपदा साधक जन पोचती कालांतराने किंवा होती तद्रूप ब्रह्मासवे. दोन्ही गोष्टी घडतील. समजा ज्ञानमार्गाने आपण गेलो तर जीवो ब्रह्मैव नापरा असं म्हणतात ना शंकराचार्य, ती परिस्थिती होईल. किंवा जर कर्ममार्गाने गेलो तरी सुद्धा आपल्याला मोक्ष प्राप्त होईल. तर मोक्षप्राप्ती आणि जीव ब्रह्मैव नापरा या दोन मध्ये शब्दांमध्ये फक्त फरक आहे, अनुभव तोच आहे. तैसे दोन्हीही मार्गांचे साध्य एकच एक असे साचे, आचरण तरी परितयांचे पात्रता पाहून करावे. म्हणजे दोन्ही मार्ग जरी एकाच जागी घेऊन जाणारे असले तरी सुद्धा कुठला मार्ग आपल्यासाठी योग्य आहे, आपण त्याच्यासाठी पात्र आहोत की नाही ह्याच्यावरनं ते ठरत असतं. जर मी ज्ञानमार्गासाठी पात्र नसलो आणि जर मी ज्ञानमार्ग करतो म्हटलं तर नाही जमणार. जोपर्यंत मी देहबुद्धीमध्ये आहे, जोपर्यंत देहाशी माझं तादात्म्य आहे, तोपर्यंत मला कर्ममार्ग करणं आवश्यक आहे. आणि ज्ञानी लोक देखील त्यांना ज्ञान झाल्यानंतर देखील कर्ममार्ग सोडत नाहीत. त्याला ज्ञानेश्वर महाराज ज्ञानोत्तर कर्म म्हणतात. म्हणजे आपल्या इथे जे ज्वलंत उदाहरण आहे त्याचं, ते म्हणजे आपले राजेंद्रजी, आपले जे बंधू आहेत ते, त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची जाण 20 वर्षांपूर्वी झाली होती. त्याच्यानंतरही त्यांचं कर्म सुरू आहे, ते अजूनही करतात आणि खूप उत्तम कर्म त्यांचं सगळं सुरू आहे. ज्ञानोत्तर कर्म आणि भक्ती दोन्ही. म्हणजे आपल्या स्वरूपाची आपल्याला ओळख झालेली असल्यानंतर देखील ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण तितक्याच उत्साहाने आपण काम करत असतो. परंतु त्याच्या फळाची जी आसक्ती असते ती अजिबात नाही. अशाच व्यक्तीच्या हातून उत्तम कर्म घडू शकते. पहा एका झेपेसरशी पक्षी पोचे फळापाशी, त्या वेगाने माणसाशी जाता काय येई तिथे. म्हणजे पक्षी उडू शकतो, परंतु माणसाने जर उडण्याचा प्रयत्न केला तर काय होईल? आपण तोंडावर आपटू, असं होईल. तसं करण्याची काहीच गरज नाही. आपल्याला जो मार्ग आपल्यासाठी उपयुक्त आहे त्याच मार्गाने आपण जायला पाहिजे. आपल्याला जो मार्ग उपयुक्त नाही आहे त्या मार्गाने आपण नाही जायला पाहिजे, नाही का? तर ज्ञानेश्वर महाराज किती स्पष्टपणे आपल्याला समजावून सांगतात पहा. तो हळूहळू क्रमाने खोड फांद्यांच्या आधाराने सरळ निश्चित मार्गाने पोचतो फळापर्यंत. माणसाला काय करावं लागेल? आपण उडू नाही शकत ना फळापर्यंत. त्यामुळे आपल्याला खोड आणि फांद्यांच्या आधाराने म्हणजे हळूहळू वर एक एक पायरी चढत चढत सरळ निश्चित मार्गाने फळापर्यंत तर पोचायचंय. फळापर्यंत पोचणार कसं? आपण खोडावर न जाऊ, फांद्यांवर न जाऊ, शेवटी फळापर्यंत पोचू. तैसा अर्जुना ज्ञानयोग हा जाणावा विहंग मार्ग, ज्ञानी याच्या बळे सवेग तत्क्षणी मोक्षा प्राप्त होती. तैसा अर्जुना हा ज्ञानयोग हा जाणावा विहंग मार्ग. विहंग मार्ग म्हणजे पक्ष्यांचा मार्ग. विहंग म्हणजे पक्षी. तर ज्ञानमार्ग जो आहे तो ह्या पक्षासारखा आहे. ह्याच्यात करायचं काहीच नाही आहे. ह्याच्यात फक्त समजून घ्यायचं. म्हणजे माझ्या मागे हे जे चित्र आहे हे फुलपाखराचं चित्र आहे, हे समजलं आपल्याला. मग काय करायचंय? काहीच नाही करायचंय. मी समजा कोण आहे ह्याचा मला बोध झाला, तर तो झाल्यानंतर काय करायचंय? काहीच नाही करायचंय. जे आपण करत होतो ते करत राहायचंय. परंतु ते करण्यामागची जी आपली वृत्ती असेल, ॲटिट्यूड असेल, ती बदलेल. हे अर्जुनाने देखील शेवटी तेच केलं, जे त्याला करणं क्रमप्राप्त होतं आणि तो करणार नाही असं म्हणत होता. मी युद्ध नाही करणार असं म्हणाला, पण त्यांनी केलं युद्ध. झालं.
तैसा अर्जुना ज्ञानयोग हा जाणावा विहंग मार्ग. इट्स लाईक एन एरियल रूट सिटिंग इन एन एरोप्लेन. ज्ञानी याच्या बळे सवेग, सवेग म्हणजे व्हेरी रॅपिडली. तत्क्षणी मोक्षा प्राप्त होती. त्याच क्षणी इन्स्टंटेनियस लिबरेशन, इन्स्टंटेनियस फ्रीडम. कर्मयोगी जे दुसरे ते कर्ममार्गाच्या आधारे स्वधर्म पाळूनी विचारे क्रमे पोचती पूर्णतेसी. जे दुसरे कर्मयोगी आहेत ते कर्ममार्गाच्या आधाराने स्वधर्म पाळूनी विचारे. विचारे म्हणजे स्वधर्म पाळायचा आहे परंतु जाणीवपूर्वक पाळायचं. सो यू अंडरटेक एनी ऍक्टिव्हिटी विथ फुल अवेअरनेस ऑफ हू यू आर. सो क्रमे पोचती पूर्णतेशी. सो यू विल रीच द गोल स्टेप बाय स्टेप असं होईल. त्याच्यानंतरचा जो श्लोक आहे तोही चांगला आहे. न कर्म मनारंभा न कर्म मनारंभान. अनाघाताई, तुम्ही माझ्यापेक्षा किती जास्त चांगलं गाता. तर तुम्ही एक काम करा ना, तुम्ही 3, 4, 5, 6 असे 4 श्लोक म्हणा आतापर्यंत, आत्तापुरते. एक मिनिट. म्हणता हो का? म्हणते हो म्हणा. म्हणते. श्री भगवान वाच. कितवा म्हणायचा आहे तो? 3, 4, 5, 6. नाही, नाही. आले 3, 4, 5, 6 म्हणा तुम्ही. हो. एकच मिनिट हा. दोन, तीन. श्री भगवान वाच. लोकेस्मिन् द्विधा निष्ठा. हा. श्री भगवानुवाच लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां न कर्मणामनारम्भान् नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते न च सन्न्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत् कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः. वा. पुढे म्हणायचंय? नाही, ठीक आहे, आपण एवढंच म्हणू, कारण की इथपर्यंतही जाऊ की नाही मला जरा शंका आहे. तर आत्ता जो चौथा श्लोक आपण म्हणत होतो ना, न कर्मणा मनारंभान नैष्कर्म्यम पुरुषोष्णुते न च संन्यसनादेव सिद्धिम समधिगच्छति. हा श्लोक आपण पहिले घेऊ. तर याचं पहिले आपण मराठी आणि इंग्रजी मधलं ट्रान्सलेशन बघू, नंतर मग ज्ञानदेवांच्या निरूपणाकडे येऊ. तर न कर्मारंभ टाळूनी लाभे नैष्कर्म्य केते कधी संन्यासाच्या क्रियेनेची कोणी सिद्धी न मेळवी. न कर्मारंभ टाळूनी म्हणजे आपण कर्म जर टाळलं तर ते टाळायला नको. कर्मारंभ न टाळूनी किंवा कर्मारंभ, आणि मी याचं इंग्रजीतलं एकदा ट्रान्सलेशन बघतो, मग आपण मराठीकडे पुन्हा येऊ, म्हणजे मग इट विल बी क्लिअरर. So instead of me struggling, we will just see what Prabhupada has to say. Not by merely abstaining from work can one achieve freedom from reaction, nor by renunciation alone can one attain perfection. Okay. The renounced order of life can be accepted when one has been purified by the discharge of the prescribed form of duties which are laid down just to purify the hearts of materialistic men. आपण कर्म टाळू नाही शकत, आणि मी कर्म टाळतो किंवा कर्म टाकतो असं जर म्हटलं तर ते फार चुकीचं होईल. आपण कर्मातून चित्तशुद्धी होण्यापूर्वी संन्यास घेणं हे पूर्णपणे अयोग्य आहे असं भगवान सांगायला बघतायत अर्जुनाला. दॅट इज द मीनिंग ऑफ दिस वर्स. तर त्याच्यासाठी आपले जे बंधू आहेत किशोर कुलकर्णी, ते काय म्हणतात आपण बघूया. सोडू कर्मे कोणी म्हणती परी कर्मे त्यास न सोडिती कर्मे सोडूनी घेतला संन्यास तरी न मिळे मोक्ष त्यास. अशा प्रकारचं
किशोरजी म्हणतात. तर त्याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात आपण बघू, म्हणजे मग आपल्याला त्याच्याबद्दल जरा जास्त क्लॅरिटी येईल. उचित कर्मा वाचून राहती जे कर्महीन, त्या न लाभे पूर्णपण कधीही सिद्धाप्रमाणे. जर एखादा कर्ममार्गी असला किंवा ज्यांनी कर्म करण्याची आवश्यकता आहे असा माणूस जर असला, तर त्यांनी जर म्हटलं की मी आता संन्यास घेतो, तर नाही जमणार. उचित कर्मान वाचून राहती जे कर्महीन, आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपल्या वर्णाश्रम पद्धतीनुसार जे कर्म आलेलं आहे, सहजपणे आलेलं आहे, आणि जे आपण सहजपणे करू शकतो, जे आपण वर्णाश्रम धर्मानुसार करायला पाहिजे, ते न करता जर आपण कर्महीन राहिलो, तर आपल्याला पूर्णपण नाही लाभू शकत सिद्धाप्रमाणे. अधिकार परत्वे वाट्याला, जो कर्माचा भाग आला, त्या उचित स्वधर्माला बुद्धिपूर्वक टाळीतो जो. अधिकार परत्वे म्हणजे अकॉर्डिंग टू एबिलिटी, जो कर्माचा भाग आला त्या उचित स्वधर्माला. आता पहा की अर्जुन सेनापती होता, तो योद्धा होता, त्यामुळे त्याला त्याच्या कर्मानुसार युद्ध करणं भाग होतं. तर ते युद्ध न करता तो सांगत होता कृष्णाला की मी आता संन्यास घेतो, तर ते नाही आहे उचित. आणि बुद्धिपूर्वक त्या उचित स्वधर्माला बुद्धिपूर्वक टाळतो जो. आणि ह्यामुळे माझ्या हाता येईल म्हणे निष्कर्मता, अर्जुना हे बोल वृथा असती मूर्खपणाचे. तू जर असं म्हटलं की हा आता मी संन्यास घेतो, त्याच्यामुळे माझ्या हाती निष्कर्मता येईल. निष्कर्मता, अनअटॅचमेंट should not be to the karma. Unattachment should be to the results of the karma. आपल्याला जो संन्यास घ्यायचा आहे ना, तो संन्यास कर्मापासून नाही घ्यायचा आहे. तो संन्यास आपल्या मनामध्ये कर्मापासून मला जे फळ मिळेल त्याच्याबद्दलची आसक्ती आहे त्याच्यापासून घ्यायचं. कर्म करायचंच आहे, परंतु कर्म फळापासून संन्यास घ्यायचा आहे. दॅट इज व्हॉट इज सेस. पहिलं तीरा कसे जावे, ऐसे संकट प्राप्त व्हावे, तरी त्याने का त्याजावे, सांग अर्जुना नावेसी. आता पहा, पहिलं तीरा कसे जावे, ऐसे संकट प्राप्त व्हावे. समजा आपण एखाद्या नदीपाशी आलो, आपल्याला दुसऱ्या पहिलं तीरा म्हणजे पलीकडच्या तीरावर, अक्रॉस द रिव्हर जर जायचं असेल, तरी त्याने का त्याजावे, सांग अर्जुना नावेसी. तर नाव आपल्यासमोर आहे अवेलेबल, तर तिला का त्याजावे म्हणजे तिला का बरं आपण टाकून द्यावं. वाय डिस्कार्ड इट, यूज इट. जरी भुकेचे समाधान व्हावे ऐसे इच्छी मन, तरी कैसे कंटाळून चालेल अन्ना शिजविण्या. आता समजा मला माझी भूक भागावी असं मनामध्ये आलं, किंवा मनामध्ये जर इच्छा आली, म्हणजे आपल्याला समजा भूक लागलेली असली, इन शॉर्ट, तरी कैसे कंटाळून चालेल अन्ना शिजविण्या. समजा आपण स्वयंपाक नाही केला, तर कसं काय आपली भूक भागेल. भागू शकते जर आपण सत्वचा कार्यक्रम जॉईन केला तर. गंमत केली, आपण जर भगवंतानी तयार केलेली वस्तू आहे जशी आहे तशी खाल्ली, तर स्वयंपाक करण्याची गरज नाही पडणार. परंतु भगवंतानी तर स्वयंपाक करून ठेवलाय ना याच्या आधी. जी वस्तू भगवंताच्या कृपेने परिपक्व झालेली आहे, परिपक्व म्हणजे ऑलरेडी कुक्ड, राईप टू बी रेडी, रेडी टू बी इटन, अशा प्रकारचं भगवंतानी तयार केलेलं परिपक्व जे अन्न आहे, म्हणजे फळं पिकलेली, ऋतूप्रमाणे जी आपल्याला उपलब्ध आहेत अशी. प्रत्येक ऋतूमध्ये वेगळी असतात फळं. तर ज्या ऋतूमध्ये जे फळ मिळेल, ताजं पिकलेलं गोड, ते खायला काय हरकत आहे. आमच्या इथे सध्या एक 9 दिवसांचा एक चॅलेंज सुरू आहे की ह्या नवरात्रामध्ये ज्यांना शक्य आहे त्यांनी फक्त कच्चं अन्न खायचं, म्हणजे फळं, भाज्या, स्प्राउट्स, बिया, अशा प्रकारच्या गोष्टी खायच्या. तर अशा प्रकारे जर आपण राहिलो तर आपलं पोट भरेल, नाही का. वा कोणी शिजवून दिलेले आयते भोजन, ते भक्षीला वाचून तृप्ती काय लाभे कधी.
म्हणजे आपण जे खातोय ते भगवंतानी तयार केलेलं अन्न आहे आपल्यासाठी, परंतु त्याच्याकडे नुसतं बघितलं तरी सुद्धा आपली काही भूक भागेल का? ते खावं तर लागेल ना. असं आहे. त्यामुळे उचित कर्मांवाचून आपण नाही राहू शकत. आपल्याला आपल्या स्वधर्मानुसार, आपल्या वर्णाश्रम धर्मानुसार जे काही कर्म आपल्या वाटेला आलेलं असेल ते कर्म आपण बिनबोभाट त्याच्या फळावर कुठल्याही प्रकारची आसक्ती न ठेवता भक्तिभावाने, कृष्णार्पण भावाने, बुद्धिपूर्वक, ज्ञानपूर्वक मी स्वतः कोण आहे ही जाणीव मनात ठेवून जर केलं तर ते आपल्यासाठी चांगलं आहे. आता मी इथे थोडंसं थांबतो आणि बघतो कोणाला काही चिंतन करायचं का याच्यावर. आपल्याला जर कोणाला काही बोलायचं असेल तर आपण आपला हात वर करू शकता आणि बोलू शकता. शिल्पाताई, आपण आज आल्यात, मला फार आनंद आहे. आपल्याला काही बोलायचं आहे का? आपण अनम्यूट करा स्वतःला आणि बोला. मला ऍक्च्युली प्रश्न विचारायचा होता. वा, सांग ना. मी त्याच्यातच एक्सपर्ट आहे ना प्रश्न विचारण्यासारखं. मला ऍक्च्युली विचारायचं होतं की मोस्टली ऐकलेलं आहे बरेचदा आणि फेमस पण आहे ते गीतेतलं जे श्लोक आहे, की मला हा नेहमी डाऊट येतो की म्हणजे जेव्हा आपण कर्म करतो, कुठचंही कार्य करतो, एनिथिंग वी डू, ओके, फळाची अपेक्षा न ठेवणं इज व्हेरी, म्हणजे मला अँबिग्युअस किंवा थोडं वेग वाटतं. बिकॉज फॉर एक्झाम्पल मी जर स्वयंपाक करत असेल, ओके, सो ऑब्व्हियसली माझं एक्सपेक्टेशन असणार की स्वयंपाक चांगलाच व्हावा म्हणून. मी जर म्हणाली की चांगला होऊच नाही, तर व्हॉट इज द पॉइंट ऑफ मी कुकिंग, म्हणजे मी सुरुवातच कशाला करायची. सो व्हॉट ऍक्च्युली डज, बिकॉज आय नो ह्याचं डीप मिनिंग आहे. इट इज नॉट दॅट की तुम्ही कर्म करा आणि फळाची चिंता, बिकॉज फळ पाहिजे म्हणूनच मी कर्म स्टार्ट केले. अँड ऑब्व्हियसली आय गिव्ह माय 100% टू मेक शुअर मला मिळेल म्हणून ते असं. सो आय वॉन्ट टू कुक टेस्टी फूड ओनली, सो व्हॉट डज दिस ऍक्च्युअली मीन? आज पण आता तुमचं आलेलं म्हणून. बरोबर आहे, छान आहे प्रश्न. आणि याच्यावर आपण जेव्हा तो श्लोक ऍक्च्युअली आला होता की नाही, कर्मण्येवाधिकार असते, जेव्हा त्या श्लोकाची वेळ आलेली होती तेव्हा त्या श्लोकावर आपण एका श्लोकावर पूर्ण 1 तासभर चिंतन केलं होतं. तर त्याचा मी तुला सारांश सांगतो. सारांश हा आहे की कर्म हे फळाच्या इच्छेनीच हातात घेतलं जातं, याच्याबद्दल काहीच वाद नाही. ठीक आहे ना. आणि ते फळ चांगलंच मिळावं ह्या दृष्टीनेच आपण सगळं कर्म करत असतो. तर कर्मण्य अधिकार असते या श्लोकाचा अर्थ तुम्ही ते फळ घेऊ नका किंवा त्या फळाची अपेक्षा करू नका. फळाची अपेक्षा करू नका असं नाहीये ते. कसं असतं की कर्मावर तुमचा अधिकार आहे म्हणजे कंट्रोल आहे, नियंत्रण आहे. परंतु फळावर अधिकार नाही म्हणजे नियंत्रण नाही आहे, कंट्रोल नाही आहे. अधिकार म्हणजे हक्क अवश्य आहे. आपण जर कर्म केलं तर हक्क नाहीये, तुम्हाला त्याचं फळ भोगावंच लागेल. चांगलंही फळ असेल तरी सुद्धा तुम्हाला ते भोगावं लागेल. त्यामुळे मा फलेषु कदाचन ह्या श्लोकाचा जितका अनर्थ लोकांनी केलेला आहे तितका दुसऱ्या कुठल्याही श्लोकाचा केलेला नाही. अधिकार या शब्दाचा जो अनर्थ आहे तो जो लोकांनी केलेला आहे त्याच्या इतका दुसरा कोणीच नाही केलाय. अधिकार या शब्दाचा अर्थ हक्क हा नसून नियंत्रण हा आहे, कंट्रोल. जर आपण त्या अर्थाने तो श्लोक वाचला तर एकदम डोक्यामध्ये लख्ख प्रकाश पडतो. तर कर्माच्या फळावर अधिकार नाही का नाहीये तुमचा? कारण की कर्माचं फळ जे आहे ते निसर्गाच्या नियमांप्रमाणे मिळत असतं. समजा मी हा फोन इथनं खालती सोडला तर हा गुरुत्वाकर्षणाच्या नियमांप्रमाणे खाली जाऊन आपटेल आणि तुटेल. तर हे कर्म करणं किंवा न करणं ह्याच्यावर माझा अधिकार आहे, परंतु ह्याच्या फळावर माझा अधिकार नाही आहे. क्लिअर? येस, थँक्यू. आणि अजून एक प्रश्न, जर कोणाला नसेल तर अजून एक विचारेन. ते जे आता जे श्लोक वाचला त्याच्यामध्ये त्यांनी कसं दिलेलं आहे की पहिले कर्म करा आणि त्याच्यानंतर संन्यास आहे हे अटेंड करा. सो व्हॉट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ संन्यास? बिकॉज मला जे लक्षात आलेलं आहे द डेफिनेशन ऑफ संन्यास इज डिटॅचमेंट, वन ऑफ द डेफिनेशन. आणि आय कॅन ऍक्च्युअली डू कर्म इव्हन आफ्टर अटेनिंग संन्यास ना, म्हणजे डिटॅचमेंट मी करू शकते. सो व्हॉट इज द रिअल डेफिनेशन ऑफ संन्यास? आणि असं का म्हटलंय की पहिले कर्म करा आणि मग संन्यास करा म्हणून? संन्यास हा शब्द जरी आपण घेतला ना, जस्ट थिंक अबाउट द वर्ड संन्यास, आपल्याला काय लक्षात येईल? सत आणि न्यास असा आपण त्याचा अर्थ घेऊ शकतो. म्हणजे इफ वी आर कॉन्स्टंटली
ड्वेलिंग ऑन द ट्रूथ, दॅट इज संन्यास. ठीक आहे. तर संन्यास आपल्याला कर्माचा नाही घ्यायचा. संन्यास आपल्याला कर्मफळाच्या आसक्तीचा घ्यायचा. कर्म करत राहायचे, परंतु त्या कर्माचं फळ माझ्या स्वार्थासाठी मला जर हवं असेल तर त्याच्यापासून संन्यास घ्यायचा. कर्मापासून संन्यास घ्यायचाच नाही. कर्म करत राहायचे. ज्ञान झाल्यानंतर देखील ज्ञानी व्यक्ती, जसं मी सांगितलं की ज्या वर्णामध्ये असेल किंवा ज्या आश्रमामध्ये असेल त्यानुसार जे कर्म सहजपणे त्याच्या हातून घडत असेल ते कर्म घडत राहील, परंतु ते कर्म मी करतो आहे अशा प्रकारची भावना माझ्यामध्ये राहणार नाही. त्या मीपणापासून संन्यास घ्यायचा. संन्यास हा कर्मापासून होतच नाही. कर्मापासून किंवा क्रिये वाचून आपण राहूच नाही शकत. कितीही ज्ञानी झाला माणूस तरी सुद्धा जे शरीर धर्माप्रमाणे आपल्याला कर्म करणं आवश्यक आहे किंवा आपल्या वर्णधर्माप्रमाणे कर्म करणं आवश्यक आहे, आश्रम धर्माप्रमाणे करणं आवश्यक आहे, ते कर्म तर करावंच लागेल आपल्याला. जर आपण काहीच केलं नाही तर आपण जे खाऊ अन्न ते पचणार पण तर नाही. काहीतरी व्यायाम करणं आवश्यक आहे. शरीर धर्मासाठी आपल्याला व्यायाम करणं आवश्यक आहे. आपल्याला मनाला समजा व्यवस्थित ठेवायचं असेल तर अशा प्रकारचं चिंतन करणं आवश्यक आहे. कीप युअर माइंड शार्प. ज्या आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, जी आपल्याकडे उपकरणं आहेत, ती उपकरणं आपण सक्षम ठेवण्यासाठी, तीक्ष्ण ठेवण्यासाठी किंवा सूक्ष्म ठेवण्यासाठी, सेन्सिटिव्ह ठेवण्यासाठी जे करणं आवश्यक आहे ते तर करणं आवश्यकच आहे. बिलकुल करायला पाहिजे. अपर्णाताई, आपण हात वर केलेला आहे, आपण अनम्यूट करू शकता स्वतःला. इथे ज्ञानेश्वरीचंच आहे माझ्याकडे पुस्तक. वाचोने कर्मारंभ उचित न करता सिद्धवत कर्महीना निश्चित होईना. का प्राप्त कर्म सांडजे ऐतुलेने निष्कर्म होईजे. जे अर्जुन वायाची बोलले मूर्खपणे. या ओळीचा मला अर्थ नाही समजत. बघा, याच्यामध्ये जे सोप्या मराठीत आपण ट्रान्सलेशन वाचलं ना, ते असं होतं बघा. तुम्ही पहिल्या 2-3 ओव्या वाचल्या तर त्याचं ट्रान्सलेशन असं आहे बघा मराठीमधलं, की उचित कर्मा वाचून राहती जे कर्महीन त्या न लाभे पूर्णपण कधीही सिद्धाप्रमाणे. आणि अधिकार परत्वे वाट्याला. अधिकार परत्वे म्हणजे आपलं जे काही स्थान असेल वर्णाप्रमाणे किंवा आश्रमाप्रमाणे, तो आपला अधिकार आहे. तर त्या अधिकाराने आपल्या वाट्याला जो कर्माचा भाग आला त्या उचित स्वधर्माला बुद्धिपूर्वक टाळतो जो. आणि ह्यामुळे माझ्या हाता येईल म्हणे निष्कर्मता. समजा मी, जसं अर्जुनाने बुद्धिपूर्वक टाळण्याचा प्रयत्न केला ना, अर्जुनाने आर्ग्युमेंट केलं कृष्णाशी की माझ्या काकांना, काकांना म्हणायचं माझ्या चुलत भावांना किंवा माझ्या वडिलांच्या काकांना, माझ्या गुरुला मी कसं मारू. समजा त्यांना मी मारलं तर मी नरकात जाईन. हा बुद्धिवाद आहे की नाही. म्हणजे अधिकार परत्वे वाट्याला, तुझ्या वाट्याला, अर्जुनाच्या वाट्याला काय आलं होतं काम, की आता मी जनरल आहे तर मी ह्या सेनाचा सेनापती असल्यामुळे मी या सैन्याचं नेतृत्व करीन आणि शत्रूची धुळधाण करेन. हे माझ्या वाट्याला कर्म आलेलं आहे अधिकाराने. ठीक आहे, परंतु त्या उचित स्वधर्माला मी बुद्धिपूर्वक टाळतो. ही अर्जुनाची भूमिका होती ना. त्यामुळे आणि सांगतो काय की ह्यामुळे माझ्या हातात येईल म्हणे निष्कर्मता. असं थोडीच होतं. अर्जुना, हे बोल वृथा असती मूर्खपणाचे. हे बोल वृथा आहेत. दिस होल आर्ग्युमेंट इज टोटली युजलेस. डोंट आर्ग्यू विथ मी लाईक दिस. तुला जे तुझ्या अधिकारामध्ये, तू क्षत्रिय आहेस ना म्हणून तुझ्या वाट्याला हे युद्ध आलंय. तू जर क्षत्रिय नसता तर तुला युद्ध करायची गरज नव्हती. तू काही संन्यासी थोडीच आहे. तुझा जन्म क्षत्रिय कुळात झालेला आहे. तू आयुष्यभर क्षत्रिय म्हणून वावरलेला आहेस. तू धनुर्विद्या शिकलेला आहेस आणि तुझ्यावर ह्या सगळ्या निष्पाप जनतेला वाचवण्याची जबाबदारी पडलेली आहे स्वधर्मानुसार. ते तू करणं आवश्यक आहे. आणि कृष्ण देखील क्षत्रियच होता ना. यादव कुळामध्ये जन्मलेला, म्हणजे क्षत्रियासारखाच राहिला तो. परंतु त्यांनी हातात शस्त्र घेतलं नाही. त्यांनी सांगितलं की मी तुला गाईड करेन पण मी स्वतः हातामध्ये शस्त्र घेणार नाही. माझ्याकडे पूर्ण सेना आहे शस्त्रधारी, त्यांना मी सगळी ती दुर्योधनाला देऊन टाकली, नाही का.
तर इफ यू ऑपरेट इन दिस वर्ल्ड अकॉर्डिंग टू युअर आश्रम, मंजूताई आपल्याला काही बोलायचंय का? नाही चुकून दबलं. हा, ऑल राईट. तर अशा प्रकारे अपर्णाताई, होपफुली व्हॉट आय टोल्ड यू मेक सेन्स. थँक्यू सो मच. या, यू आर मोस्ट कळलं वेलकम. मला. कळलं ना? हो. हे असं फॉल्टी आर्ग्युमेंट ठीक नाही. म्हणजे आर्ग्युमेंट आलं कशामुळे? आर्ग्युमेंट आलं हे देहबुद्धीमुळे आलं ना. म्हणजे समजा दुसऱ्या कोणाचे गुरु असते, दुसऱ्या कोणाचे काका असते, आजोबा असते, चुलत भाऊ असते, त्यांना मी सहज मारलं असतं, त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता. पण माझे आहेत ते, माझे कशामुळे? देहबुद्धीमुळे. तर हेच तर आपल्याला मोडून काढायचं ना. द एंटायर प्रॅक्टिस इज टू गेट रिड ऑफ दिस बॉडी आयडेंटिफिकेशन. तर ते जर आपल्याला करता आलं तर ते ह्या गीतेच्या अभ्यासातून आपल्याला तेच शिकायच्या फक्त 2च गोष्टी आहेत आपल्याला. एवढं मोठं पुस्तक हातात घेतलंय, 4 पुस्तक घेतले, शिकायच्या 2 गोष्टी आहेत की हा देह म्हणजे मी नाही आहे आणि मी स्वतःला जो वेगळा जीव मानतो तो भ्रम आहे. 2च गोष्टी शिकायच्या फक्त. तर त्या 2 गोष्टी आपण हे इथे भेटतो कशाला? दर शनिवारी टाइमपास. सो चांगला जातो एक वेळ, 1 तास सगळ्यांसोबत, त्याच्यासाठी आपण भेटतो. ह्या 2 गोष्टी जर आपल्याला कळल्या असल्या तर मग एवढं सगळं अभ्यास करण्याची काही गरज नाही. एकदा मला कळलं की हा देह म्हणजे मी नाही आहे आणि वेगळा जीव म्हणजे मी नाही आहे, परंतु त्याप्रमाणे माझं आचरण झालं पण पाहिजे ना. जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत कॉन्स्टंट बंबार्डिंग इज नेसेसरी. हा स्वाध्यायाचा भाग आहे. आपण विसरून जातो ही गोष्ट. तर सारखं सारखं त्या विषयावर येऊन पुन्हा त्याच्यावर चिंतन करून पुन्हा ते रिइन्फोर्स करणं भाग पडतं. जसं आपण म्हटलं होतं की आपल्याला सकाळी भूक लागते, मग आपण ब्रेकफास्ट करतो, ठीक आहे. मग नंतर आपण इकडे तिकडे जाऊन कामं बिमं करतो, मग ते सगळं उडून जातं. मग पुन्हा भूक लागते, मग पुन्हा आपण 12 वाजता जेवतो. नंतर पुन्हा आपण कामाला लागतो, पुन्हा संध्याकाळी भूक लागते, मग पुन्हा खातो. त्याचप्रमाणे आता ह्या क्लासमध्ये असताना तर आपल्याला कळतं की हा देह मी नाही आहे, हा जीव मी नाही आहे, परंतु हा क्लास संपला तर पुन्हा जैसे ते असं होतं ना. तर त्याच्यामध्ये आपण अडकतो. त्याच्यामुळे मग पुन्हा यू कम बॅक आणि पुन्हा यू कॉन्टेम्प्लेट. अनलेस यू कॅन लिव्ह इन दिस कॉन्टेम्प्लेशन 24/7 ऑल द टाइम. जोपर्यंत मला हे जग सत्य वाटतं आहे आणि या जगामध्ये मला काही ना काही करण्याची इच्छा आहे, इव्हन चांगलं करण्याची इच्छा आहे, तोपर्यंत मी या जगामध्ये अडकल्याशिवाय राहणार नाही. चांगलं कर्म करून देखील, सात्विक कर्म करून देखील आपल्याला ह्या जगामध्ये त्या सात्विक कर्माच्या फळाचा एक्सपिरियन्स, फळाचा अनुभव घेण्यासाठी यावंच लागेल. म्हणून तर सात्विक कर्मामध्ये देखील आसक्ती नको. अल्टिमेटली मला मोक्ष मिळावा ही देखील इच्छा नको. आणि जेव्हा माझ्या मनातून ती मला मोक्ष मिळावा ही इच्छा गळून पडेल, तेव्हा मी खऱ्या अर्थाने मुक्त होईल. मग मला लक्षात येईल की अरे, मी बंधनात नव्हतोच कधी. मोक्ष कोणाला मिळाला? बंधन आणि मोक्ष ह्या 2 गोष्टी देखील मिथ्या आहेत. दिस इज द अंडरस्टँडिंग ऑफ गीता. वी हॅव टू कम टू दॅट. जयाताई, आपण आता अनम्यूट केलं का स्वतः? मी काय म्हणत होते की हॅलो, हा, सांग ना. ऐकू येते ना? हो हो, आपण आता हे भगवद्गीताचा अभ्यास करतोय, तो सुद्धा ज्ञानमार्गच झाला ना. प्रश्नच नाही. म्हणजे आपण काही टाइमपास नाही करत. जोपर्यंत मी हे करतोय अशी माझी भावना आहे तोपर्यंत आपल्याला अल्टिमेटली टाइम इज ऑल्सो एन इल्युजन हे पण कळायचं. टाइमपास म्हणजे काय? आर वी इन टाइम और इज टाइम विद इन अस? इथपर्यंत जायचं आपल्याला. पुष्कळ जोपर्यंत इथपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत करा टाइमपास. आपल्याला हा ज्ञानमार्गच आहे आणि ज्ञानमार्ग सोपा होण्यासाठी किंवा ह्या सगळ्या गोष्टी अनुभवाने आपल्याला कळण्यासाठी किंवा ह्याचा खरोखरीच बोध होण्यासाठी ज्या प्रकारची चित्तशुद्धी आवश्यक आहे ना, तेवढी चित्तशुद्धी आपली झालेली नाही आहे. म्हणून आपल्याला ह्याचा पूर्ण बोध होत नाही आता. दॅट इज द प्रॉब्लेम. होय, केव्हा तरी देवाच्या कृपेने होईल. म्हणजे आपण काय असतं की सायकल चालवायला शिकतो ना, तेव्हा कुठल्या तरी एका क्षणी देवाच्या कृपेने तोल सांभाळता यायला लागतो.
परंतु तोपर्यंत आपल्याला प्रयत्न करणं भाग असतं. तर तो एक्झॅक्टली कसा सांभाळता येतो हे आपण नाही सांगू शकत. त्याच्यावर तुम्ही कुठेही सेल्फ हेल्प बुक नाही विकत घेऊ शकत. सायकलवर तोल सांभाळण्यासाठी अमुक अशा प्रकारे साधना करावी, नथिंग लाईक दॅट. सायकलवर तोल आपोआप सांभाळता यायला लागतो आपल्याला केव्हा तरी. तर जेव्हा नाही म्हणजे हे गो हेड. नाही मी म्हणतो ज्ञान मार्ग आणि हे कर्म मार्ग दोज आर लाईक टू पॅरल लाईन्स गोइंग टुगेदर, येस असं पण म्हणू शकतो आपण ना. आहे ना, परंतु त्या दोन्ही एकच आहेत आणि त्या दोन्ही जेव्हा एक होतात, म्हणून तर आता तू आय थिंक यू आर देअर सिन्स द बिगिनिंग, राईट? तर आपण इडा आणि पिंगला दोन्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हा सुषुम्ना ओपन होते असं म्हणतात ना. हो हो विच मीन्स दॅट ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग जेव्हा एकरूप होतात, किंवा ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती या दोन्ही एकरूप होतात, म्हणजे काय की मला माहिती की चांगलं काय आहे आणि ते मी करायला लागतो आणि सहजपणे करायला लागतो, तेव्हा सगळी चक्र ओपन होतात. Then you will, by God's grace, someday realize who you are, and then you will not fall from that. Then you will remain in that awareness at all times. तुम्ही मध्ये मध्ये तुम्हाला असं वाटत राहील, सी व्हेन यू आर ऑपरेटिंग इन द वर्ल्ड, आपण जगामध्ये असताना हे जग खरं आहे किंवा आपल्याला इंद्रियांनी जो अनुभव होतोय तो खरा आहे असं वाटत राहणं भाग आहे, साहजिक आहे, होतं ते. जागृत अवस्थेमध्ये आत्ता मला तू माझ्यासमोर दिसते डोळ्यांनी, हा अनुभव मी काय नाकारू शकतो का? नाही, होणारच आहे. परंतु जो अनुभव इंद्रियांच्या मार्फत होतो आहे तो सापेक्ष आहे. म्हणजे दिस होल एक्सपिरियन्स ऑफ द वेकिंग वर्ल्ड इज रिलेटिव्ह. एवढंच फक्त कळलं पाहिजे. म्हणजे मग काय होईल की त्याला खूप सिरियसली नाही घेणार. मग कराल तुम्ही तुम्हाला जे करायचं ते, तुम्हाला जेवढं करण्याची गरज आहे तेवढंच कराल. त्याच्या जास्त करण्याची तुम्ही उगीच म्हणजे अट्टाहास म्हणतो ना, तसं नाही करणार. जो आपल्याला सहजपणे आपल्या वाट्याला जे कर्म आले ते आपण आणि अगदी कंप्लेन न करता करू. आता जेवण सापेक्ष झालं म्हणजे असेल, काय? सापेक्ष म्हणजे रिलेटिव्ह. ओके. सापेक्ष म्हणजे रिलेटिव्ह. तू माझी बहीण का बरं आहे? कारण की मी तुझा भाऊ आहे. मी तुझा भाऊ काय आहे? कारण की तू माझी बहीण आहे. हे सापेक्ष आहे. दोन्ही एकमेकांवर अवलंबून आहेत. बाहेरचं जग मला का दिसतंय? कारण की माझे डोळे उघडे आहेत. माझे डोळे उघडे काय आहेत? किंवा माझ्या डोळ्यामध्ये दृष्टी आहे, हे कशाने सिद्ध होतं? बाहेर जग असतं म्हणून. त्यामुळे माय एक्सपिरियन्स ऑफ ड्युअलिटी of the image in my mind versus the outside appearance of the world, that is relative. आणि this experience is bound to happen when we are awake. जागेपणी हा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. पण तो अनुभव सत्य नाही आहे हे मला नेहमी माहिती पाहिजे. हे अवेअरनेस आहे. या अनुसंधानात जर मी नेहमी असलो तर मग काय होईल की मी जागेपणी मला जे करणं आवश्यक आहे ते अवश्य करीनच. हा कर्मयोग आहे. म्हणजे काय होईल की आता माझ्या वाट्याला लढाई करणं आलं तर ठीक आहे, लढाई करा. माझ्या वाट्याला असं आलंय की वडिलांच्या काकांना तुम्ही हरवलं झालं ना. आणि मग कुठल्या माणसाला हरवलं? भीष्मासारख्या माणसाला, की हु इज नॉट सपोज टू बी किल्ड बाय एनीबडी, हु इज नॉट सपोज टू बी डिफिटेड बाय एनीबडी, अशा माणसाला अल्टिमेटली कृष्णाच्या कृपेने हरवलं ना. कृष्णाने काहीतरी ट्रिक केली आणि त्याला हरवलं. अशा प्रकारची सगळी जी सृष्टी आपल्याला दिसते किंवा हे जग आपल्याला दिसतंय, हा सगळा जो अनुभव आहे आपल्या समोरचा, हा पूर्णपणे इट्स लाईक ए ड्रामा गोइंग ऑन. ही लीला चालली आहे भगवंताची. आपल्याला ते सगळं खरं वाटतंय. सगळं खरं का बरं वाटतंय? कारण की आपल्या मनामध्ये हे द्वैताचं जे इल्युजन आहे ना, ते खूप स्ट्रॉंग आहे, खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे आपण ह्याच्यावर कित्येकदा बोललोय की आत्ता मी 1 मिनिटापूर्वी जे सांगितलं ते आत्ता ह्या क्षणी अस्तित्वात आहे का? ते केवळ माझ्या मनातल्या स्मृतीरूपाने माझ्या मनामध्ये मला उपलब्ध आहे. तर त्याची स्मृती आणि समजा मला रात्री काल स्वप्न पडलं असेल त्याची स्मृती, ह्या दोन स्मृतींमध्ये काय फरक आहे? काहीच फरक नाही. बोथ आर मेमरीज राईट नाउ. हे मांडुक्याचं फंडामेंटल अंडरस्टँडिंग आहे. तुम्हाला हे जर एकदा तुम्ही पकडलं आणि मग तुम्हाला हे जर लक्षात आलं की जागृत अवस्था ही स्वप्नवतच आहे. इट इज कॉन्स्टंटली चेंजिंग एव्हरी मोमेंट. पण मला बदलाचा अनुभव येतच नाही माझ्या हात. आय एम द सेम. म्हणजे मी तुझ्याकडे जेव्हा पहिल्यांदा आलो होतो, व्हेन आय केम हिअर एज अ ग्रॅज्युएट स्टुडंट, तेव्हाच्या माझ्या जाणीवेमध्ये माझ्या असण्याबद्दलच्या आणि आत्ताच्या माझ्या जाणीवेमध्ये माझ्या असण्याबद्दलच्या काहीही फरक नाही. सो दॅट अनचेंजिंग प्रिन्सिपल इज मी, अँड दॅट प्रिन्सिपल इज युनिव्हर्सल. दॅट सेम प्रिन्सिपल इज यू, तत्वमसी.
तू पण तेच आहेस. जर मला हे कळलं तर मग काय की जागृतावस्थेमध्ये आपण दोघे एकमेकांना वेगळे आहोत असं वाटतं, परंतु तुझं दर्शन मला कुठे होतंय, तुझा अनुभव मला कुठे होतोय. तू जरी तुझ्या घरी बसलेली असली व्हर्जिनियामध्ये तरी सुद्धा मला ती माझ्या आतमध्ये अनुभवायला येते. सो द एंटायर एक्सपिरियन्स ऑफ द वर्ल्ड इज विदिन मी, द होल वर्ल्ड इज विदिन मी, अँड दी ॲपरंट वर्ल्ड, दृश्य जग, हे माझ्या मनाचा विस्तार आहे किंवा माझ्या मनाचा विलास आहे, चिदविलास. तुम्ही तर माझ्यापेक्षा खूप जास्त चिदविलासवाले आहात. तुम्ही चिदविलास नावाच्या घरात राहायचे. तुमच्या भावाच्या घराचं नाव आहे चिदविलास. असं आहे. तर ते ज्ञानदेवांच्या शिकवणीमध्ये हेच आपल्याला पकडायचे की बाहेरचं जे जग आहे ते शंकराचार्य म्हणतात मिथ्या, ड्रॉप इट. परंतु ज्ञानदेव म्हटलं की नाही, हे माझ्या मनाचा विलास आहे. त्यामुळे मग माझं जगावर प्रेम आपोआप प्रगट होईल, बिकॉज इट इज अन एक्सपेन्शन ऑफ माय ओन सेल्फ. सो व्हाय विल आय नॉट बी इन लव्ह विथ इट? बिकॉज आय एम इन लव्ह विथ एव्हरीथिंग आय कॉल एज माय सेल्फ. In fact, I am in love with only that thing which I call myself, and I don't care about what I call as not myself. माझ्या व्यतिरिक्त जे काही आहे असं मला वाटतं आणि जे आहे असं मी म्हणतो त्याच्यावर माझं काही पण असू शकतं, प्रेमही असू शकतं आणि द्वेष पण असू शकतो. तर ह्या राग आणि द्वेषांवर जेव्हा माझं जीवन आधारित असतं तेव्हा माझ्या जीवनामध्ये दुःखाशिवाय काही नाही येत. याला म्हणतात द्वैत. हे दिस इज क्लासिक द्वैत. द्वैताला तुम्ही सत्य आहे असं मानलं की तुम्ही खड्ड्यात गेलात म्हणून समजा. यू विल बी रुइंड. म्हणजे तुमच्या मनाला शांतीच नाही लाभणार. तुम्हाला तोपर्यंत असं वाटेल की देव आपल्याशी वेगळा आहे, त्याला जाऊन आपल्याला पकडायचंय कधीतरी. अनात्म स्वरूपाने तुम्हाला देवाचं दर्शन जर होत असेल तर तोपर्यंत तुम्ही दुःखी आहात. देव मला भेटत का नाही, कारण की वेगळा मानलेला आहे म्हणून. देव भेटणार थोडीच आहे, देव प्रगट होणार आहे आपल्या हृदयात. दॅट इज वेअर वी नीड टू गो. सो सुख, तृप्ती, मुक्ती, मोक्ष is equal to Advaita. And Dvaita will always keep you in sorrow. असं मला वाटतं, माझं मत. पण एनिवे, दिस इज माय रिअलायझेशन, दिस इज कॉन्टेम्प्लेशन. ह्याच्याबद्दल सगळ्यांनी सहमत दर्शवावं वगैरे अशी काही माझी अपेक्षा नाही. तुम्हाला जर हे वाटत असेल, पटत असेल तर ठीक आहे, नसेल वाटत ठीक आहे. वादो न अवलंब्य. नारदमुनी म्हणतात ना, डोंट आर्ग्यू, नो रिझन टू आर्ग्यू. परंतु आमचे एक बंधू आहेत ज्यांना आर्ग्युमेंट केल्याशिवाय रात्री झोप येत नाही. त्यांचं नाव आहे समीर. त्यामुळे आपण अनम्यूट करा आणि लेट्स स्टार्ट आर्ग्युइंग. समीर. गुड इव्हनिंग दादा. येस. भगवद्गीता आणि अद्वैत वेदांत याचा काडी मात्र म्हणजे काही संबंधच नाही आणि काही त्याचा उद्देशच नाही भगवद्गीतेने, जे काय असेल ते. कारण का अद्वैत वेदांत अजून तिथपर्यंत पोहोचलो नाही आपण. 800 का मला वाटतं 800 AD मध्ये हे आले होते, कायचं नाव, शंकराचार्य, आदि शंकराचार्य. काय कुठला तरी तो काळ होता, 400 ते 800 AD, अराउंड दॅट टाइम. नक्की मला आठवत नाही. त्याच्यानंतर ते कन्सेप्च्युलाइज झालं. करेक्ट. आणि ते तसं ते म्हणजे आता डिफीट पण झालेलं, पण मी काय त्याच्यामध्ये फारसा पडत नाही. असेल खरं नसेल खरं तर त्या इंटेलेक्च्युअल लोकांचा विचार असतील. माझं म्हणणं का एवढंच आहे की अद्वैत वेदांत असेल किंवा द्वैत वेदांत असेल, आपण अद्वैतात आहोत तर अद्वैतात आहोत आणि द्वैतात आहोत तर द्वैतात आहोत. आपण ज्याच्यामध्ये आहोत निदान त्याची प्युरिटी तरी पाळली पाहिजे, तर आपण म्हणू शकू की आपण अद्वैत वेदांतात आहोत. किंवा द्वैतात आहोत तर मग द्वैताची जी प्युरिटी आहे ती पाळली पाहिजे, तर आपण म्हणू शकू की आपण हो बाबा आपण द्वैतात आहोत. ठीक आहे ना. मग द्वैतामध्ये राहण्याचे काही नियम आहेत समीर, कळलं का? सी, द्वैतामध्ये देखील राहण्याचे नियम आहेत. त्याला आपण म्हणतो धर्मशास्त्र किंवा उपासनाशास्त्र. त्याच्यामध्ये राहावा माणसाने. इट डझंट मॅटर. सी, आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी करायच्या का बरं आहेत? धर्माप्रमाणे राहायचं का बरं आहे? त्यामुळे आपण पण बरे राहतो आणि समाज पण बरा राहतो, ह्याच्यासाठी धर्म आहे. ठीक आहे. परंतु तो धर्म सगळ्यांनी व्यवस्थित पाळला पाहिजे, त्याच्यासाठी मग धर्मरक्षक आहेत. मग दॅट इज वाय ऍडमिनिस्ट्रेटर्स आर रिक्वायर्ड, इजंट इट? त्याच्यासाठी आपल्या इथे गव्हर्नमेंट कशा करताय किंवा लॉ एन्फोर्समेंट कशा करताय, टू मेक शुअर दॅट द लॉ इज ऍक्च्युअली एन्फोर्स्ड.
पण आपल्या इथे प्रॉब्लेम काय झालेला आहे की लॉ एन्फोर्समेंट इज डन बाय पीपल हु आर करप्ट. हा प्रॉब्लेम आहे. तर इट डझंट मॅटर. हे बघ, म्हणजे हे भारतातलं झालं. मी जगाचं आता जगामध्ये सगळीकडे असंच आहे रे बाबा. मनुष्य स्वभाव जगामध्ये सगळीकडे असाच आहे. कुठे कमी कुठे जास्त असं आहे. इट्स नॉट डिफरंट. ओके, एव्हरीवेअर इट इज अबाउट द सेम. So let's not worry too much about what is happening in the rest of the world. What we are trying to do here in our class or in our contemplation, की आपण स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करतो. तर आपण याच्यावर फोकस करू की ठीक आहे, तर लोक जे करतायत, बाहेर जे काही सुरू आहे पॉलिटिकली म्हणा किंवा समाजामध्ये, बॉलिवूडमध्ये, हॉलिवूडमध्ये, त्याच्याशी आपण आपल्या त्याच्यावर काही कंट्रोल नाही आहे विशेष. परंतु आपल्यावर तर कंट्रोल आहे ना. आणि कसं असतं बघ की समाजामध्ये ज्या गोष्टीला डिमांड असते की नाही, ती गोष्ट सप्लाय होत राहते. तर समजा आपण डिमांडच नाही केली तर सप्लाय होणारच नाही ना. मग समजा आपण एखाद्या वस्तूबद्दल आकर्षण नसलं आपल्याला किंवा जे त्याच्यावर आपण बहिष्कार टाकला जाणीवपूर्वक, तर ते दुकान बंद होईलच की नाही. असं होईल. तर त्यामुळे आपण काय करावं ह्याच्यावर आपण फोकस करू. आणि ज्या गोष्टींमध्ये आपला काही कंट्रोल नाही आहे त्या गोष्टी आपण जर सोडून दिल्या आणि ज्या गोष्टींमध्ये कंट्रोल आहे त्या गोष्टी जर करायला लागलो. आणि इनफॅक्ट याचं उदाहरण तू स्वतःच आहेस. तू स्वतः ज्या गोष्टी तुझ्या हातामध्ये होत्या त्या तू केल्या, करून बघितल्या आणि त्याच्यामुळे तुला चांगला अनुभव आला, चांगला फायदा झाला, तुला झाला, तुझ्या आईला पण झाला. हे आपण करून बघितलं की नाही. बरोबर. तर अशा प्रकारचे प्रयोग आपण करून बघावे. आणि काय जमतं आपल्याला, काय काय आपल्या आवाक्यात आहे, व्हॉट एव्हर इज डुएबल, लेट अस डू दॅट अँड लेट अस मूव्ह फॉरवर्ड. अशा प्रकारे जर आपण राहिलो तर खूप चांगले राहू. तर आज आपण आपला कार्यक्रम इथे थांबूया आणि मग पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया. तर आपण सगळेजण इथे आलात त्याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा एकदा भेटू आपण पुढच्या शनिवारी. नमस्कार.